यानंतर बातमी आहे सोने चांदीच्या दराची। आखाती देशामध्ये सुरू असलेलं युद्ध, जागतिक बाजारातील अनिश्चितता तसंच गुंतवणूकदारांकडून होत असलेलं प्रॉफिट बुकिंग यामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। आत्ताच पाहिलेल्या अपडेटनुसार सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो ग्राहकांनो, तुम्हाला माहीत असेल गेल्या कित्येक वर्षापासून सोन्याने किती मोठा उच्चांक गाठला आहे। 2027 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचे नेमकं दर तरी काय असणार यावर सर्वत्र आता चर्चा सुरू झाली होती। आता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून मत व्यक्त करण्यामध्ये आलं आहे नेमकं 2027 या वर्षामध्ये सोन्याचा दर काय असणार। 10 ग्रॅम सोन्याचा दर आता जाहीर करून टाकण्यामध्ये आला। हो, आज झालेल्या मोदी सरकारच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये 2027 साली सोन्याचा दर नेमका काय असणार यावर आता चर्चा सुरू झाली होती। आणि तुम्हाला माहीतच असेल गेल्या काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारच्या माध्यमातून म्हणजे की भारत सरकारने सोन्याचा खूप मोठा साठा विकत घेतला आहे। यावर आता सर्वत्र चर्चा रंगली होती की 2027 मध्ये नेमकं सोन्याचे दर तरी काय असणार। आज स्वतः देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून सोन्याचे नवीन दर आता जाहीर करण्यामध्ये आले। हे दर फक्त 2027 मध्ये लागू होणार आहे, हे मात्र महत्त्वाचं आहे। देशामधील कोट्यवधी सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आता आली आहे। कारण की आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, मागील काही महिन्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण आला होता। आगामी काळामध्ये सोन्याचे दर नेमकं काय असतील याबद्दल सर्वत्र चर्चा तुम्हाला बघायला मिळाल्या होत्या। कोणी पण एकच विचार करत होते किंवा सर्वत्र चर्चा ह्याच रंगल्या होत्या 2027 मध्ये आता सोन्याचे दर नेमकं काय असतील। आज झालेल्या मोदी सरकारच्या बैठकीमध्ये 2027 मधील दर आता जाहीर करण्यामध्ये आले आहे। अगदी एका मिनिटामध्ये आता आपण संपूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत। 2027 मध्ये सोन्याचे दर नेमकं काय आहे आणि त्यानंतर हाच दर का ठरविण्यामध्ये आला हा देखील महत्त्वाचा प्रश्न सर्व जनतेच्या किंवा ग्राहकांच्या मनामध्ये सध्या येत आहे। ग्राहकांनो, जर तुम्ही 2027 मध्ये सरकारने जाहीर केलेले नवीन दर जर बघितले तर तुम्ही आता आश्चर्यचकितच व्हाल। कारण की सरकारच्या माध्यमातून जे काय दर आता जारी झाले ते दर खूप धक्कादायक सुद्धा म्हणलं तरी पण आता कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही किंवा या ठिकाणी धक्का बसेल असं देखील या ठिकाणी आपण म्हणू शकतो। कारण की सरकारने सांगितलेले दर आहेतच तसे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील अनेक जटिल घडामोडी आणि अमेरिकन डॉलरच्या विनिमय मूल्यामध्ये सतत होणारे मोठे चढउतार यामुळे सोन्याच्या भावामध्ये दिवसेंदिवस प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत असून यामुळे भविष्यातील सोन्याच्या गुंतवणुकीचा नेमकं अंदाज बांधताना अनेक गुंतवणूकदार संभ्रमावस्थेमध्ये असल्याचं सध्या दिसून येत आहे। आता मोठमोठ्या सोनारांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आलं आहे की 2027 मध्ये सोन्याचा दर हाच असेल। तर मग आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, 2027 मध्ये सोन्याचा दर नेमका काय असेल। तर तुम्हाला माहीत असेल अमेरिकन डॉलरचे मूल्य दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि तुम्हाला हे पण माहीत आहे की देशाबाहेर सध्या युद्धजन्य परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे। याचमुळे आता भरपूर देशांनी त्यांचा सोन्याचा साठा विकायला सुरुवात केली होती। तोच सोन्याचा साठा आता भारत सरकारच्या माध्यमातून विकत घेण्यामध्ये आला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे दर जास्त राहतील की कमी राहतील यावर आता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून मत सुद्धा व्यक्त करण्यामध्ये आलं आहे। आता ग्राहकांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, लगनसराईचा पवित्र हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशा महत्त्वाच्या काळामध्ये सोन्याची खरेदी करणे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांच्या खिशाला पूर्णपणे आवाक्याबाहेर जात असल्याचं सध्या दिसून येत आहे। ऐन गरजेच्या काळामध्ये सोन्याने उच्चांक गाठल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित कोमाडलेले सध्या दिसून येऊ शकते। कारण की तुम्हाला माहीत आहे गेल्या वर्षी सोनं खूप
स्वस्त होतं आणि यावर्षी सोन्यामध्ये खूप उच्चांक गाठला आहे. बघा, गेल्या 2 वर्षापासून सोन्याचा उच्चांक वरच सरकताना सध्या दिसून येत आहे. मग नेमकं 2027 मध्ये सोन्याचे दर काय असतील हे जाणून घेणं प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर तुमचं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकते. आता हे देखील पाहणं गरजेचं आहे की भविष्यामध्ये सोन्याचे रेट आणि चांदीचे रेट नेमकं दर असणार तरी काय आहे, ज्यामधून सर्वसामान्य ग्राहक असो किंवा गुंतवणूकदार असो यांचं प्रॉफिट देखील होऊ शकते. आता बघा, देशामधील आणि जगामधील प्रसिद्ध आर्थिक तज्ज्ञांच्या मते आगामी पुढील वर्षामध्ये म्हणजे की 2027 मध्ये सोन्याच्या मागणीमध्ये आणखीन विक्रमी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. तर मग यामागे कारण देखील असे आहे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून आज बहुतांश नागरिक सोन्याला सर्वाधिक प्राधान्य देत आहे. तुम्हाला माहीत आहे, सोन्याचा हा उच्चांक आता वरच सरकताना दिसत आहे. जर आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच आपला प्रॉफिट होऊ शकतो. तर मग सर्वांच्या मनामध्ये आता एकच प्रश्न आहे की सोन्यामध्ये घसरण होणार की पुन्हा वाढ होणार, आणि महत्त्वाचं म्हणजे 2027 मध्ये सोन्याचे नवीन दर नेमकं काय असणार. तर मग ग्राहकांनो, आता महत्त्वाचं म्हणजे बघा, गेल्या काही वर्षांच्या सोन्याच्या बाजारभावाचा जर विचार केला तर असे लक्षामध्ये येते, सोन्याच्या माध्यमातून मिळवलेल्या भरघोस परताव्याने इतर सर्वच प्रकारच्या गुंतवणुकींना मागे टाकले आहे. बघा, लक्षामध्ये घ्या, भविष्यामध्ये देखील सोन्याचे हे तेजीत असणारे सुवर्णचक्र आगामी पुढील वर्षापर्यंत असेच सुरू राहण्याचा ठोस अंदाज मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून आता वर्तवण्यामध्ये आला आहे. म्हणजे की ग्राहकांनो, मोठमोठ्या सोनारांच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये येत आहे की सोनं आणखीन पण वर सरकू शकते. परंतु सर्वांचा एकच अंदाज निघत आहे, 2027 मध्ये सोन्याचा रेट हाच असणार आहे. मग कोणता आहे तो रेट जे सोन्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे? आता बघा, भविष्यामध्ये सोन्याची सातत्याने होणारी ही वाढती किंमत लक्षामध्ये घेता देशातील केंद्र सरकारने किंवा प्रमुख बँकांनी सुवर्ण कर्जाच्या नियमामध्ये काहीतरी अत्यंत दिलासादायक बदल करणे गरजेचे बनलेले आहे, जेणेकरून संकट काळामध्ये नागरिकांना आपत्कालीनकडील मौल्यवान सोनाराकडे अत्यंत सहजपणे आणि कमी व्याजदराने तातडीने मदत मिळू शकेल. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुम्हाला माहीत आहे, गेल्या काही वर्षामध्ये सोनं काही प्रमाणामध्ये स्वस्त होतं, परंतु यावर्षी सोन्यामध्ये वाढ झाली. आता मग 2027चे दर सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले. हे दर अतिशय महत्त्वाचे आहे. हे दर पाहून तुम्ही आता थक्कच होणार आहात. बघा, सध्या चालू बाजारभावानुसार जर आपण विचार केला तर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर गगनाला भिडलेला असून पुढील वर्षामध्ये सोन्याचा हा भाव लवकरच आणखीन एक नवा उच्चांक गाठेल अशी दाट भीती आता वर्तवली जात आहे. ज्यामुळे ज्या सुवर्णप्रेमी किंवा नागरिकांनी सोन्याची खरेदी करायची आहे त्यांनी बाजारातील दररोजच्या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवणं आता गरजेचं आहे. तर मग ग्राहकांनो, सोन्याचे दर पाहणं खूपच गरजेचं आहे. 2027 साली सोन्याचा दर तरी नेमका काय आहे हे पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. अनेक नामांकित वित्तीय संस्था तसेच जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळी वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी काही वर्षांमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम आणखीन एका मोठी पातळीवर पोहोचू शकतो, ज्यामुळे सोन्यामधील केलेली गुंतवणूक ही भविष्यामध्ये इतर सर्व पर्यायांपेक्षा सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकते. तर मग आता नेमकं काय करायचं? सोनं खरेदी करायचं की नाही करायचं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तर मग ग्राहकांनो, आता लक्षपूर्वक फक्त चला, मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार प्रत्येक 10 ग्रॅम सोनं लक्षामध्ये घ्या. आता तुम्हाला माहीत असेल, सोन्याचे 2 ते 3 प्रकार मोडतात. 24 कॅरेट सोनं, 18 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं, बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे सोनं आहे. परंतु आपण बोलत आहोत शुद्ध सोन्याबाबत, म्हणजे की 24 कॅरेटचा दर. बघा, आता प्रति 10 ग्रॅमसाठी तब्बल 1,10,000 ते 1,25,000 रुपयांपर्यंत सोनं राहणार आहे. म्हणजे की ग्राहकांनो, सध्याचे दर आणि येणाऱ्या भविष्यामध्ये
सोन्यामधील 2027चे दर तुम्हाला पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा आता हा दर पाहून तुम्हाला कळलंच असेल की तुमचं प्रॉफिट होणार की नुकसान होणार. बघा सोन्यामधील हा दर पाहून आता भरपूर ग्राहक आणि गुंतवणूकदार थक्क झाला असेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता, कारण मोदी सरकारच्या माध्यमातून सोन्याचा साठा विकत घेण्यामध्ये आला होता. त्यामुळे हे दर आता 2027 साली सरकारच्या माध्यमातून जाहीर होणार आहेत. तर मग ग्राहकांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, खरेदी केलेल्या सोन्याची अस्सल शुद्धता स्वतः तपासण्यासाठी आणि नेहमी हॉलमार्क सिक्का असलेल्या खात्रीशीर दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी नेहमी अधिकृत व परवानाधारक सराफा व्यापाऱ्यांकडून सर्व व्यवहार करावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकेल आणि कष्टांच्या पैशाचे योग्य ते मूल्य ते तुम्हाला मिळू शकेल. तर मग ग्राहकांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रत्येक ग्राहकांनी आता सोनं खरेदी करायचं की नाही करायचं, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच वारंवार येत असेल. तर बघा सरकारने सांगितलेले दर तुम्ही आता बघितलेच आहे. त्या दरानुसार आता जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर बघा हा फक्त अंदाज मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये येत आहे. कदाचित हा कल पलटू पण शकतो, हे देखील सोनारांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही विचार करून सोनं खरेदी करा, कारण की प्रॉफिट आणि लॉस हे तुमच्या खिशातूनच होणार आहे. ग्राहकांनो, हा फक्त अंदाज सरकारच्या माध्यमातून व मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. आपला व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये येत असतो. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जर ग्राहकांनी सोनं खरेदी केलं तर काही ग्राहकांचा लॉस सुद्धा होऊ शकतो आणि काही ग्राहकांचा फायदा सुद्धा होऊ शकतो. तर मग ग्राहकांनो, हा होता अतिशय महत्त्वाचा सोने आणि चांदीबाबत महत्त्वाचा अंदाज. जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवर आला असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा सोनं आणि चांदीविषयी नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती सोन्याविषयी महत्त्वाची बातमी. धन्यवाद.